मध्ये आपल्याला पाहायला मिळते निर्धारित 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. धावबाची संधी होती. ऋषभ गोलंदाजी मार्कवर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत वाशेरे टीम कडून. ऋषभ हवे कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाज ऋषभ तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू अक्रॉस द पॅट चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 3 या धाव संख्येवर. 3 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका. टिप मिड विकेटला चेंडू. टिपिकल स्ट्रोक चौकार. थँक्यू. दिनेश पाटील यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि ते झेल सटकलाय. झेलने सटलाय. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. 9 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं बॅट्समनने. या अगोदरच्या चेंडूवर सोडलाय त्या बॅट्समनचा झेल आणि इथे मात्र दत्ताच्या पॅट मधून येतोय चौकार. थँक्यू. संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 13. ऋषभ तय्या. हा बॉल. चेंडू हवेत. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा आमचा राजू दादा. हिरामन येत आहेत नवीन बॉलर. पहिल्या षटकात धावा आल्या 17. झेल सुटले दत्ताचे आणि दत्ताने केलेलं फार मोठं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. 3 चौकार आले दत्ताच्या पॅट मधून. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. हिरामन. हा बॉल सुरेख प्रकारचा तितका चांगला असा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर तोपर्यंत घेतलेली 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा धावफलकावर. प्रथमतः बॅटिंग करत असताना एसके सापे टीम. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न.
आणि या चेंडूवर धावा येतील 2. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हिरामन हा बॉल चांगलासा स्ट्रोक. एक धाव आली. एकच धाव या चेंडूवर जे मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 21. 21 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग करत असताना एसके सापे टीम चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाज तयार. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे मात्र डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतो हिरामनचा. डबल कव्हर धाव संख्या 21. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, चांगलासा स्ट्रोक, फ्लॅट, 1 बाउन्स, 4 रन चौका. छत्रपती महाराजांचा संघात जाऊ संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 25 या धाव संख्येवर. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका, झेली ते सुटलाय. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघात जाऊ संख्या 26. 2 षटक संपली, 26 धावा. डीजे जब जब समझिए जाने है भवन. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर तयार. चेश याच्या हातामध्ये चेंडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी चेश जे मात्र करतील. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा स्ट्रोक. एक धाव ची मात्र पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल, 27 धावा. आमचे समोरचे कॅमेरामन आहेत, त्यांच्या शेजारी झाडावर बसलेले प्रेक्षक वर्ग, आपल्याला विनंती असेल आपण खाली उतरायचे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका, चेंडू सीमारेखेचा वेध घेईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चांगलंच क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावात. विकेट.
संघाचा संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 34. 34 रन. गोलंदाज तयार. इथे मात्र टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू टॉप. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. डबल कबर धाव संख्या 34. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 4 ओव्हरची ही मॅच ची मात्र पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा चेंडू. आजून एक मोठा फटका. चेंडू आउट ऑफ पार्क. सिक्सर. षटका. सुरेख प्रकारचा चेंडू टॉप एज. एक धाव ची मात्र पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 41 या धाव संख्येवर. 3 षटक संपले. 41 धावा. डीजे गोलंदाजी मार्कवर तयार. महेंद्र मागे गोलंदाजी करण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्कवर तयार. महेंद्र. सुरेख प्रकारचा बॉल. पंचांकडे अपील. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धपल कवर धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते 41. 41 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल चांगलासा फटका. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण चांगलंय. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावाच्या मात्र पाहायला मिळत आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या 43. धावा धावपले कबर. गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल इथे पंचांकडे अपील आणि फलंदाज बाद. विकेट. आकाश येत आहेत नवीन बॅट्समन. शेवटचं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्र. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव.
चांगली बॉलिंग इथे पाहायला मिळते महेंद्रच्या माध्यमातून. संघाची धाव संख्या 43 धावा. महेंद्र पुन्हा एकदा तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, चांगलासा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावा. संघाचा धाव संख्या 49. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. महेंद्र शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधील 49 धावा मात्र धावफलकावर आहेत. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. स्लोवर 1 आणि इथे पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटक संपले. 49 विजयासाठी 50 धावांचं लक्ष. डीजे पन्नास धावांचं आव्हान 4 षटकांमध्ये चिरवा वाशेरे संघाला. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे एस के सापे संघ आणि फलंदाजी जोडी पाठवायची वाशेरे संघाने. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. वाशेरे संघ आपली सलामी जोडी पाठवायचे. सलामी जोडी मैदानात महेंद्र मागे, विश्वास आणि महेंद्र मागे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी लक्ष असेल 50 धावांचं टार्गेट. कपिल गोलंदाजी मार्गवर जे मात्र सज्ज होत आहेत. ज्ञानेश्वरजी सापे जे मात्र उपस्थित आहेत. या स्पर्धेचे या टीमचे स्पॉन्सर एस के सापे टीम कडून फार मोठ्या अपेक्षा त्या टीमला देखील असतील. अभ्या 50 धावांपासून वंचित ठेवलं जाईल का? इथे बॅटिंग करणारी टीम कुकसेला वाशेरे टीमला सॉरी वेळ वाचवा विनंती असेल. अजून आपल्याला एक मॅच ची मात्र कव्हर करायची.
गोलंदाजी मार्कवर तयार. कपिल सुरेख प्रकारचा चेंडू इथे डॉट. सो मात्र पाहायला मिळतोय गुड बॉलिंग. पहिलाच बॉल इथे आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. कपिल पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. अजून एक चांगला बॉल कपिलचा. गुड बॉलिंग. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सापळे संघ. विनंती असेल वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. अजून देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. गोलंदाज तयार. हा बॉल सलगचा तिसरा बॉल इथे निर्धाव. गुड बॉलिंग कपिलच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. सलगचे 3 बॉल, 3ही बॉलला इथे बॅट्समन विश्वासला पूर्णपणे उभं करून ठेवलाय. अजून एक चांगला बॉल. सलगचा 4था बॉल डॉट. कपिल गुड बॉलिंग. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करत असताना कपिल पूर्णपणे विश्वासला उभं करून ठेवले. 4 बॉल. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये विश्वास कडून. इथे अंपायर डिसिजन डेड बॉल. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत आणि 4ही चेंडू डॉट. आणि हा बॉल 5वा बॉल डॉट. विश्वास पूर्णपणे 5 बॉल डॉट इथे खेळतोय. काय बॉलिंग केली कपिलने. डीएस मागे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हा बॉल डॉट असेल तर. आणि इथे लेटकट खेळलाय चांगला असा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौका. थँक्यू. मैदानाच्या बाहेर जर जेल टिपला रुपेश जाधव यांच्याकडून 200 रुपये, सचिन देशमुख यांच्याकडून 200 रुपये, निवृत्ती मगर सर यांच्याकडून 200, 600 रुपयाचं पारितोषिक मैदानाच्या बाहेरील झेलासाठी. गणेश ठाकरे यांच्याकडून 200 रुपयाचं प्राइज, 800 रुपयाचं प्राइज. ₹800 प्राइज मैदानाच्या बाहेरील झेलासाठी. वेळ वाचवणं गरजेचं राहील. फास्ट खेळा थोडं. दत्ता गोलंदाजी मार्कवर तयार. महेंद्र मागे ऑन स्ट्राइक. हा बॉल चांगलासा फटका महेंद्रचा. क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू.
संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर. 8 रन ऑन द बोर्ड. 50 धावांचा टार्गेट चेस करत असताना टीम ची मात्र पाहायला मिळते. अजून एक विकेट आणि इथे देखील जेल सुटून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर षटकार. चौदा धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. एक धाव. संघ धाव संख्या 15. दत्ता गोलंदाजी मार्कवर जे मात्र सज्ज होत आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी दत्ता यांच्या माध्यमातून केली जाते. हा बॉल इथे फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विश्वाच्या पॅट मधून एक षटकार. संघात जाऊ संख्या वाढेल 21. अभिषेक दत्ता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत. 4 चेंडू 17 खरचल्यात आणि हा बॉल इथे चांगला आहे. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव च मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. 21 झाल्यात. अजून 29 बनवायच्या. 13 बॉल आणि हा बॉल देखील डॉट. 2 षटक संपले. 21 धावा. शेवटचे बॉल जे मात्र शिल्लक आहेत आता 12 आणि 12 चेंडू 29. एकोणतीस धावा.
गोलंदाज तयार. जीवन 12 बॉल आणि 29 धावा. गोलंदाज तयार. हा बॉल आणि पहिल्या चेंडूवर महेंद्र मागेची पॉवरफुल हिट सिक्सर. धावसंख्या वाढेल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल. 27 आता बनवायच्या. 23 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल आणि 23 धावा. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, विकेटचं पतन आणि फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावपल्लिकावर आहेत. अजून देखील बनवायच्यात विजयासाठी 22 धावा. 49 धावा 23 बनवायच्यात. 50 धावांचं लक्ष. जीवन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. जीवनचा हा बॉल देखील चांगला आहे. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना जीवन आपल्याला जे मात्र पाहायला मिळतात. आतापर्यंत धावा आले 27 बनवायच्या. धावा 23. 9 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न करणारे आज हारणार नाहीयेत. 9 बॉल 27 धावा. इथून पुढे जे मात्र करायच्यात. षटकार चौकारांच्या आतिषबाजी करावी लागेल. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. गुड बॉल. लाजवाब गोलंदाजी करत असताना गोलंदाज जीवन. पहिल्या चेंडूवर जीवनच्या आला षटकार. तदनंतरचे 3 बॉल आतापर्यंत डॉट टाकलेत गोलंदाजी करत असताना. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी करत असताना जीवन संघाला कमबॅक करून देत आहेत. महेंद्र मागेची विकेट मिळवली आणि तदनंतर मात्र सामन्याला पूर्णपणे वर्चस्व गाजवताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील चांगला आहे. विकेटचं पतन. लेग बिफोरची शिकार. फलंदाज बाद. विकेट. सापेचे स्पॉन्सर आहेत ज्ञानेश्वर मागे यांच्याकडून या विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज येते. गुड बॉलिंग जीवनची. अप्रतिमाशी गोलंदाजी करत असताना जे मात्र पाहायला मिळत आहे. 27 धावा आहेत. अजून देखील 23 बनवायच्यात आणि शेवटचा 7 बॉल जे मात्र शिल्लक आहेत. ओके. हॅट्रिक साठी 5000 रुपयाचं पारितोषिक. परंतु या बॉलवर जर विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. लास्ट बॉल गोलंदाजाचा. शेवटचा बॉल. जीवन तयार. हा बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. विकेटचं पतन आणि या विकेट साठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. या विकेट साठी 1000 रुपये. गोलंदाजाचं षटक संपलं. 6 चेंडू आणि 23 धावा.
शेवटचे 6 बॉल आणि 23 धावा. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी ची मात्र केली जाते. जयेश गोलंदाजी मार्कवर, ऋषिक गोलंदाजी मार्कवर तयार. जयेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. 6 बॉल 23. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर विकेट. विकेट कंप्लीट. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. बिग लॉस ऑफ वाशेरी टीम. 5 बॉल आणि 23. सामना खूप महत्वाचा. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधात चांगला संघर्ष करत असताना पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट म्हटलं की कुणाला तरी हरायचं आणि कुणाला तरी जिंकायचंय. जिंकणारे हे नेहमी जिंकत नसतात, तर हरणारे कधी कधी असे जिंकतात की जिंकणारे त्यांचे सर्व इतिहास विसरतात. बॉल इथे यष्टिरक्षण खराब. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक आलेत. पंचांचा येतोय अवांतरचा इशारा. +2. इथे या धावा येतील 3. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 2 षटकार 3 चौकार 20 धावांची आवश्यकता. पाच बॉल 20 धावा षटकाराची आवश्यकता आहे. आणि या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. झेल सुटला जाईल. 1 धावा आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवर येतील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 4 आणि त्या 4 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 4 बॉल 18 धावा. सामना खूप आटातडीचा. SK सापे त्यांच्या विरोधात वाशेरे टीम ची मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा बॉल इथे चांगला आहे. यष्टिरक्षण खराब. अंपायर कडून कोणताही कॉल येत नाही. अर्थातच इथे झेल सुटलाय यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. 1 धाव येईल. शेवटचे 3 बॉल 17 धावा. षटकार खेळावे लागतील. कंपल्सरी चेस. 3 बॉल मध्ये 17. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला आहे. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गोल. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. हा बॉल इथे मात्र चांगला पाहायला मिळतोय. कबीर 11 खानिवली टीमचे कॅप्टन. संपर्क साधा. गोलंदाज तयार. आणि हा बॉल हेलिकॉप्टर. परंतु इथं दुकान बंद झालंय आणि गिराईकाला सुरुवात. थाळी नाशिक
स्पॉन्सर बाय रुपेश जाधव, इन्क्लुडिंग 8 मेंबर, 8 मेंबर आहेत. जहांगीर शेख, तदनंतर राजा फरडे, केतन मगर, दिनेश मोरे, संदेश पराड, भावेश बेलवले, कमलाकर पराड, जहांगीर शेख, अजमत शेख आणि टायगर ग्रुप. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने चांगली अशी गोलंदाजी केली, जीवन 6 धावा खर्च करून 3 विकेट घेणारा जीवन ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या जीवन व्यासपीठावर सर्व पंच आमचे दिनेश नाईक सर असतील, सर्वांच्या वतीनं जीटीसी टीम असेल, आमचे समालोचन असतील, तदनंतर